फ्लोराईड खदान. तर प्रथमतः सर्वांचं स्वागत आहे. मराठीमध्ये कम्फर्टेबल चालेल. प्रथम सर्वांचं स्वागत डोंगरगाव फ्लोराईड माईन्सतर्फे. तर आता माईन्सबद्दल थोडी मी माहिती देणार आहे. या माईन्सचा टोटल लिझोल्ड एरिया आहे 31.22 हेक्टर. तर ही माईन्स 1989 पासून चालू आहे. जवळपास 30 वर्षापेक्षाही जास्त झालेले आहेत. तर टोटल आपला रिझर्व आहे इथला 2.5 लाख टन. तर ही कॅटेगरी बी मॅन्युअल माईन्स आहे. त्याच्यामुळे इथं मशिनरीचा काही वापर होत नाही. फक्त ड्रिलिंग आणि ब्लास्टिंगसाठी करतो आपण वापर याचा. तर या माईन्सचं एक आहे की ही माईन्स महाराष्ट्रात फक्त एकटी वर्किंगमध्ये माईन्स आहे फ्लोराईडची. आणि या फ्लोराईडचे जवळपास मार्केट व्हॅल्यूनुसार 14 ग्रेड होतात आणि ते 30 पासून चालू राहतात. मार्केट व्हॅल्यू आहे अबाव 30 CAF2. म्हणजे CAF2चं कंटेंट जसं जसं वाढत जाईल तसं तसं तुमच्या मिनरलची सेल व्हॅल्यूची मार्केट व्हॅल्यू वाढत जाते. तर 30 पासून चालू होते 30 to 35, 35 to 40, 45 to 45 असं जवळपास अबाव 80 पर्यंत आहे. अबाव 85 पर्यंत आहे आणि अबाव 65च्या वरचे जास्त मागणी आहे मार्केटमध्ये. आणि या फ्लोराईडचा वापर आपण विविध इंडस्ट्रीमध्ये करतो. जसे की आपले लेन्स बनवण्यासाठी, हाय रिफ्लेक्टिव्ह लेन्स बनवण्यासाठी, पुन्हा ॲग्रिकल्चरमध्ये फ्लोरिन ॲसिडचा वापर होण्यासाठी, पुन्हा आणखीन आपल्या पेस्टमध्ये याचा वापर होतो. तर आता खूप जास्त मेनली याचा वापर होतो म्हणलं तर स्टील इंडस्ट्रीमध्ये फ्लक्स इंड्यूस करण्यासाठी. तिथे एक ॲडिटिव्ज म्हणून याचा वापर होतो. तर आणखी कोणाला काही माहिती पाहिजेत असेल तर विचार. हार्डनेस 4 आहे याचं. बाकी जिओलॉजिकल स्ट्रक्चर तर असंच तिकडून इकडं आहे वेन्स. इकडं अपमध्ये आहे, तिकडे डाऊनमध्ये आहे. आणि हे आहे पॉकेट डिपॉझिट आहे. म्हणजे असं कंटिन्युअस बेडेड फॉर्मेशन नाही आहे याचं. बाकी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू. कोणाला स्टार्टिंगला ब्लास्टिंग कसं करायचं मग 19 समथिंग मध्ये? नाही, तेव्हापासून ब्लास्टिंग पहिलं कसं मॅन्युअल माइन्स होती. तर म्हणजे एक सब्बल असते ना मोठं, त्याच्यानं सळी त्याच्यानंच खोदायचे. पण नंतर एक ड्रिलिंग ब्लास्टिंगची आपण परमिशन इथं जास्त नाही आहे. लवकरच इथं जवळच हे आहे रेल्वे लाईन असल्यामुळे आम्हाला फक्त कमी 6 kgचंच आम्ही वापर करतो एक्सप्लोजिव्हचं. त्यामुळे इथलं प्रोडक्शन सध्या कमी आहे. आणि करंट प्रोडक्शन 100 टन्सच्या मंथली 100 टन्स येते. इयरली जवळपास जाते 1500 पर्यंत टन्स. इथले सगळे ग्रेड भेटतात. इथं अबाव 85 ग्रेड सुद्धा आहे. आपल्याला आता समोर तुम्हाला पाहायला भेटेल. हा जो पॅच ओपन आहे हा पूर्ण हाय ग्रेड आहे. आता कालच ब्लास्टिंग झालेली आहे आणि जवळपास आता लिफ्टिंग चालू आहे. कालच ब्लास्टिंग झालेलं. हा पूर्ण जो पॅच आहे त्या ट्रॅक्टरच्या इकडच्या अलीकडचा तिथपर्यंत पूर्ण हाय ग्रेड आहे. आणि याचं मेन सांगायचं म्हणजे तुमचं जसं पर्पल कलर जो असतो त्याच्यात हा मेन कंटेंट आपल्याला ओळखण्यासाठी आहे. जसं जसं पर्पल कलर इन्क्रीज होत जाईल तसं तसं तुमचं प्युरिटी CAF2चं कंटेंट वाढत जाईल आणि सिलिकाचं कंटेंट कमी होत जाईल. आणि मेनली याच्यात सिलिका खूप एक मायने रखते. कारण सिलिका जर जास्त असेल तर त्याची मार्केट व्हॅल्यू कमी होऊन जाते. सिलिका कमीच पाहिजे. मेन सिलिका आणि CAF2. बाकी CA CO3 फार कमी प्रमाणात असते. थँक्यू. तर ही जी फ्लोराईडची खदान आणि ही आहे महाराष्ट्र स्टेट मायनिंग कारखाना, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन अंतर्गत डोंगरगाव फ्लोराईड माईन. तहसील वरोरा, जिल्हा चंद्रपूर.
ह्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही आले आहात तिथला जो आम्हाला जो लीज एरिया जो मिळालेला आहे, सरांनी सांगितलं का लीज एरिया 31.22 हेक्टर, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो पीठ आहे ॲक्च्युली खदानीचा, आणि या ठिकाणी जो क्लोराईडची जी क्वांटिटी निघत आहे, तर यामध्ये आमचे जे ह्या ठिकाणचे जे ग्रेडेशन आणि जी पद्धत आहे काढण्याची, एक्सप्रेशन करण्याचं, तर त्या पद्धतीमध्ये आमची खदान जी मॅन्युअली आहे, ॲक्च्युली मशनरी नाही, मॅन्युअलीमध्ये आमच्याकडे कामगार आहात आणि कामगारामुळे एक छोटीशी ब्लास्टिंग होते आणि त्या ब्लास्टिंगपासून जे फेसवर काढल्या जाते त्याच्यानंतर आम्ही सॉर्टिंग ॲडवर काढतो आणि त्या ठिकाणी आमचे जे फ्लोराईडचे जे ग्रेडेशन दिले आहेत आम्हाला इथे या प्रकारे, ह्या ठिकाणी दिला आहे 30 ते 35, 35 ते 40, 40 ते 45, 45 ते 50, तर हायग्रेड 85, 80 ते 85. ग्रेडेशनमध्ये डिफरन्स 5-5चा आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाची व्हॅल्युएशन जेव्हा डिस्पॅच होते किंवा शेलिंग व्हॅल्यू आहे त्याची प्रत्येकाची अलग अलग. आणि ते काढल्यानंतर आम्ही सॉर्टिंग ॲडवर जेव्हा निघतो तर मिनरल तुम्हाला एक ब्लास्टिंग घेतल्यानंतर जेव्हा आपण एकत्र सगळंच माती म्हणजे पूर्ण मिनरल सॉईल त्या ठिकाणी ग्रूम अशा प्रकारचं ते पूर्ण एकत्र राहते आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना सेपरेट करू सॉर्टिंग ॲडवर त्याचं जे ग्रेडेशन तयार करतो आणि ग्रेडेशन नंतर त्या हिशोबाने आम्ही स्टॅकिंग करतो. आणि हे जे सगळे जी इथं स्टॅकिंग दिली आहे हे जे दिसत आहे तुम्हाला, हे ग्रेड वाईज स्टॅकिंग आहे. आणि ह्या ग्रेड वाईज स्टॅकिंगचं एकच आहे का CF2चा जो प्रमाण आहे तो आम्ही ॲनालिसिसला पाठवल्या जाते आणि मग तिथून रिपोर्ट आल्यानंतर ॲक्च्युली काही ह्या 45 ते 50 ग्रेडचा आहे, 50 ते 55 ग्रेडचा आहे, त्या ठिकाणी आम्ही त्याचं स्टॅकिंग करून ठेवतो. त्याच्यानंतर शेलिंग. तर आमच्याकडे जास्तीत जास्त अशा प्रकारचं काही मॅन्युअल पॉवर जास्त नाही आहे. फक्त आमच्याकडे जे कामगार आहेत ते मॅन्युअलीमध्ये 42 कामगार आहेत आणि बाकी स्टॉपमध्ये 3 लोक, एक हे जे होते माइन मॅनेजर, सेकंड नंबर माइन मॅनेजर चौधरी आणि एक क्लर्क. तुमचं पूर्ण नाव? माझं पूर्ण नाव आहे देवराम नीलकंठ चौधरी, ॲज अ पोस्टिंग माइन मॅनेजर.